जय श्री गणेश. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मला तर तसं रोजच लवकर उठावं लागते, कारण मला तिघेही बापलेकांची टिफिन लवकरच बनवून द्यावं लागते. आज उठली, फ्रेश झाली. मला आज लौकीची भाजी बनवायची होती. लौकीला कांदे किंवा टमाटर काहीच टाकत नाही. तेल गरम केलं, तेल गरम झालेल्या तेलामध्ये थोडे तीळ टाकले, तिळाने फोडणी दिली, 2 मिरच्या टाकल्या, 5 मिनिटे तेलामध्ये कळसू दिलं लौकीला आणि नंतर तिखट, मीठ, हळद आणि धनिया पावडर जे आहे टाकायचं आहे आपल्याला ते टाकून घ्यायचं आणि लौकीला थोडं 10-15 मिनिट शिजू द्यायचं. तसं लौकीला पाणी पण नाही टाकावं लागत, लौकीलाच पाणी सुटते. झाली माझी भाजी तयार. भाजीला सांबार टाकून घेतला आणि पोळ्या करायला घेतली. सकाळचा वेळ कसा निघून जातो काही समजतच नाही. पटापट करता करताच इतका टाईम निघून जातो ना. मिनिट इतका महत्त्वाचा वाटतो. इकडे पडा, तिकडे पडा, हे करा, ते करा आणि इतक्या घाईघाईने सकाळी करावं लागते कामं. खूप घाईघाईने करून द्यावं लागते. अशा प्रकारे तिघांची पण टिफिन तयार झाले. टिफिन पहिल्यांदा बाबा जातात, त्यांचं टिफिन पॅक करून त्यांना सोडलं की पोरांना उठवा, त्यांची चहा पाणी करा, त्यांचा तयारी करून द्या आणि मग त्यांना सोडा. हे तिघेही गेल्यानंतर मग माझं पसारा आवरायचं राहते घरामध्ये. इकडे हे पडून ते इकडे ते पडून, मग ते उचला, सगळं व्यवस्थित जागेवर ठेवा सगळं सामान. आपले बाकी काम मग दिवसभरात मी आवरून घेते. आता वाजले आहे सायंकाळचे 5. म्हणाली थोडासा चक्कर मारून येते. निघाली आणि घरातून निघाल्यानंतर थोड्याशाच लांबीवर मंदिर आहे, मंदिरात गेली, देवाचे दर्शन घेतले आणि पुन्हा थोड्या दूर चालत गेली. मग वरती कपडे वाळत होते, मग कपडे काढायला गेली. थोडंसं आरामात 2-5 मिनिट बसली आणि इकडे तिकडे मग काय पक्ष्यांची सायंकाळ झाली ते चिवचिवाट सुरू होती. समोर आंब्याचं झाड आहे आणि आंब्याला इतका बहर आला आहे की पानच दिसत नाही, नुसतं बहर दिसते. असा आहे आमचा मोहल्ला. घरी आली, सायंकाळचा चाय बनवला, चाय घेतली, 5 मिनिट रिलॅक्स झाली. मला बाजारातून आणलेल्या शेंगा वगैरे तोडायच्या होत्या. अशा प्रकारे भाजीचं साफ करून घेतली. मग दिवाबत्तीची वेळ झाली, दिवाबत्ती करून घेतली. सायंकाळची पूजा आरती झाल्यानंतर धूपबत्तीचा सुगंध दरवळतो घरामध्ये. दिवाबत्ती झाल्यानंतर खूप मस्त मनाला प्रसन्नता मिळते, वातावरण खूप छान वाटतं सायंकाळचं. आणि अशा प्रकारे होता माझा आजचा दिवस. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.